नमस्कार, जय शिवराय आणि शुभप्रभात मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या आणि आवडत्या यूट्यूब फॅमिलीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज आलो आहे गावी आणि हा पाठचा बॅकग्राऊंड आपण पाहू शकता. थोडीफार हिरवळ, अर्थात पावसाचं वातावरण आहे. चला तर मी आज एक वाडीतील फेरफटका तुम्हाला मारून दाखवतो आणि पाहूया काय काय चेंजेस झालेत. चला मित्रांनो, आपण पाहू शकता हा नजराणा आणि अजून पाऊस खूप पडायचा आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं पाऊस पडल्याच्या नंतर हे जे वातावरण आहे ते खूप अजून सुखदायक असेल, खूप आल्हाददायक असेल, आपण पाहू शकता. आणि हा पेरणीचा जो हंगाम आहे तो झाला आहे पूर्ण. आणि इथे एक ग्रुप ह्या ठिकाणी मला वाटतं फोड चालू आहे. बघा, पेरणी जी पेरली ना त्याची रोपं आलीत. ठीक आहे, तर ती मी तुम्हाला दाखवण्याची इथे प्रयत्न करेन. हे पाहू शकता कशी हिरवळ आहे, मस्त. आणि बघा ही फोड आहे. ठीक आहे, फोड याचा अर्थ पाणी जेव्हा पहिल्यांदा जमिनीवरती पडतं त्यानंतर हे अशा पद्धतीनं फोडलं जातं आणि परत एकदा हे जे फोडलेलं आहे ते परत एकदा उकरत जाईल, त्याला आम्ही बेर म्हणतो. ठीक आहे, आणि त्यानंतर होती ती लावणी. अर्थात ती जी रोपं आहेत ती रोपं जरा लावण्यायोग्य झाली की मग लावणी. आणि लावण्याच्या अर्थात आपल्याला पाणी जे आहे ते मुबलक प्रमाणात असणं गरजेचं असतं. हे बघा कसं पारंपरिक खत, हे शेणखत आहे. ठीक आहे, आणि आता काय सगळं मॉडर्न झालं आहे. मी तिकडे पुढे जाऊन जरा तुम्हाला दाखवतो. हो तात्या, काय करताय? व्हिडिओ चालू आहे, काय करताय? अरे वा, काय करणार पाहिजे तू? ह्याचा फोटो बघशील तर बाबूचा फोटो पाठवलेला आहे ना ते नाही, आता काय करताय ते सांगा. हे काय करताय? हे काय करताय? हे काय केलं इथं? इथं फोड करतोय. हे काय? हे बघा, हा नवीन बैल बघा, आधुनिक. नवीन म्हणजे गावात आमच्या कोण पोरं राहिली नाही, ढोरं राहिली नाही, गुरं पण नाही राहिली. त्याची जागा ह्या मशीनने घेतली. काय नाव रे तुझे मशीनचं? किसान क्रेपचे. किसान क्रेप. काय रेंट कोणा हे कोणाचं आहे? बंटी शेट कोणाचं आहे? तुमचं आहे? अरे माय गॉड, या शेटांचं आहे. कितीला आहे? भाडं कसं आहे? भाडं मदत कर. काय भाडं? हो, मदत करतो. कोणाला हवे असेल ना हे नागरून ते या सुजय दादाला कॉल करा. वा, तुम्ही पण एक मदत करतो. तू काय भाडं वगैरे घेत नाही. मदत करा ना. ते ठीक आहे. कशावर चाललंय दादा? कशावर चाललंय? पेट्रोलवर. पेट्रोल. ओके, ठीक आहे. पेट्रोल बघा, हे असं थोडंसं वजनदार आहे, बरोबर ना? पण पटकन होतं. चौघांना लागतात. 4 माणसं उचलायला पाहिजे. आता ही पेरणी झाली, हा रोप बघा. ठीक आहे, आता फोड झालं आहे आणि याच्यानंतर होईल ते परत बेर, बरोबर ना? आणि हा रोपा जेव्हा थोडासा मोठा होईल, बरोबर 1 इंचवर, त्यामुळे तो लावण्यायोग्य होईल. ठीक आहे, मग त्या आपल्याला मुबलक पाणी लागेल. आणि बघा ही मशीन बघा, मशीन बघा. पण मशीन बघूया. हां घेतोय करतोय मी, शूटिंग करतोय. बघा थोडासा आवाज मशीनचा कमी आहे पण मस्त आहे ना. पट फक्त पेट्रोलचा खर्च आहे आपल्याला आणि हे वापरता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर मित्रांनो, हा एक छोटासा एक व्लॉग मी बनवण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला अर्थात नक्की आवडला असेल. आणि हे माझे काका आहेत. इथून हे जे पाणी साचले त्याला जागा करून देत आहेत थोडीशी. आणि हा आमचा एक ओढा आहे पारंपरिक, आम्ही याला सारण म्हणतो. ठीक आहे, आता सध्या पाऊस नसल्यामुळं इथे पाणी नाही, नंतर पूर्णपणे कंटिन्यू इथे पाणी असतं. ठीक आहे, आणि आजचा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण संध्याकाळी जे खेकडे आहेत, गावरान खेकडे नदीवरचे किंवा ओढ्यावरचे पाऱ्यातले खेकडे जे आहेत ते कसे पकडले जातात याचा आपण एक व्लॉग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहूया हे जमते का. ठीक आहे, चला व्हिडिओ थांबवतो. एक छोटासाच व्हिडिओ आहे, थांबवतो. आय होप तुम्हाला थोडंफार आवडलं असेल, म्हणजे नक्कीच आवडलं असेल. आणि आवडलं असेल तर काय करायचं आहे आपल्याला, शेअर करायचं आहे आणि लाईक करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू.